महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारावेळी एक जाहिरात केली होती। त्यात ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी देण्यात येत असलेल्या शिष्यवृत्तीचा उल्लेख होता। याच जाहिरातीत ज्या विद्यार्थ्यांचा चेहरा वापरला होता तोच विद्यार्थी आता मोठ्या अडचणीत सापडलाय। कारण परदेशी शिक्षणासाठी या विद्यार्थ्याने 50 लाखांचं कर्ज काढलं आणि आता मात्र त्याला अपात्र ठरवण्यात आलंय। पाहुयात चंद्रपूरच्या रोहित दिवसेची कशी झालीये ही फसवणूक हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीच्या जाहिरातीतील विद्यार्थी उपेक्षित, परदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरला अपात्र। चंद्रपूरचा रोहित दिवसे मोठ्या अडचणीत। हा आहे चंद्रपूरचा रोहित दिवसे। गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला महायुतीनं ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीबाबत एक जाहिरात केली होती। त्या जाहिरातीचा रोहित चेहरा बनला होता। मात्र आता रोहित दिवसेला तांत्रिक कारण देऊन ओबीसी विभागानं अपात्र ठरवलंय। ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती दिली जाते। रोहितचा इंग्लंडच्या बर्मिंगहॅम विद्यापीठात ॲडव्हान्स इंजिनिअरिंगसाठी प्रवेश। 26 सप्टेंबर 2024 मध्ये छाननीनंतर रोहित दिवसे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला। हाच धागा पकडत महायुतीनं प्रचाराच्या जाहिरातीमध्ये रोहितचा वापर केला। 50 लाखांचं कर्ज काढून रोहित दिवसे इंग्लंडच्या बर्मिंगहॅम विद्यापीठात गेला। आता तांत्रिक कारण देत रोहित दिवसेला ओबीसी विभागानं अपात्र ठरवलं। आता 50 लाख रुपयांचं कर्ज फेडायचं कसं, हप्ते भरायचे कसे असा प्रश्न। नमस्कार, मी रोहित सुरेश दिवसे। माझं युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहम मध्ये मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट सुरू आहे। मला महायुती सरकार व माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं वर्ष 2024-25 ची ओबीसी फॉरेन स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे। त्यासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। माझं युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहम मधनं मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट जानेवारी 2025 मध्ये कंप्लीट झालं आहे। मला वर्ष 2024-25 ची ओबीसी फॉरेन स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती, ज्याची रक्कम अजूनपर्यंत माझ्या खात्याला जमा करण्यात नाही आली आहे। तर मी सरकारला विनंती करतो की ती रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्याला जमा करण्यात यावी, कारण की माझ्या घरची पूर्ण जबाबदारी माझ्या आईवरती आहे। रोहितनं परदेशी शिक्षण घ्यावं आणि प्रगती करावी असं स्वप्न पाहणारी त्याची आई आता चिंतेच्या गर्तेत गेली आहे। अजूनपर्यंत कालावधी लोटला तरी पण माझ्या मुलाच्या अकाउंटला म्हणजे शिष्यवृत्ती गोळा झालेली नाही। आणि त्या आशेवर मी जे लिस्टमध्ये नाव आल्यानंतर मी एज्युकेशन लोन घेतलं बँकेकडनं 50 लाखाचं। त्याच्यावर खूप सारं इंटरेस्ट पण बसत आहे। आणि माझी एक विनवणी आहे सरकारला की तात्काळ माझ्या मुलाच्या अकाउंटला ते तात्काळ गोळा करावी, ही माझी सरकारला नम्र विनंती आहे। निवडणुकीदरम्यान महायुतीनं जाहिरातीमध्ये रोहितचा वापर केला, मात्र आता अपात्र करून सरकारनं त्याची एक प्रकारे फसवणूकच केली आहे। म्हणूनच ओबीसींवरचा असा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघानं दिलेला आहे। निवडणुकीच्या पूर्वी सरकारने त्याचा जाहिरातीच्या माध्यमातून सरकारने त्याचा वापर केला आणि आज रोहितवर एक अजूनपर्यंत पैसे मिळण्याची अजून सुद्धा सरकारने कोणतीही तरतूद केली नाही। 74 विद्यार्थ्यांचं परिपत्रक काढलं, त्यांचा पैसे भेटण्याचं परिपत्रक निघालाय। रोहित दिवसेचं अजूनही परिपत्रक का काढलं नाही? सरकारने जर रोहितला लवकरात लवकर स्कॉलरशिप नाही दिली तर आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आंदोलन उभं करू। रात्रंदिवस अभ्यास करून रोहित दिवसेनं परदेशात शिक्षणाचं स्वप्न पाहिलं। ते पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीचा अर्जही केला, त्यात तो पात्र देखील ठरला। मात्र नंतर महायुतीनं त्याचा जाहिरातीत वापर केला आणि आता त्याला अपात्र ठरवण्यात आलाय। त्यातच डोक्यावर आता 50 लाखांच्या कर्जाचा बोजा देखील पडलाय। त्यामुळे रोहितसह त्याचं संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडलंय। सरकारनं आता यात अत्यंत गांभीर्यानं लक्ष घालून तातडीनं तोडगा काढायला हवा। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।